नमस्कार मित्रांनो, मी ओवी सावंत स्वागत मराठी या चॅनल मध्ये. मित्रांनो, आम्ही घ्यायला चाललोय सायकल. थँक्यू पप्पा. तर मित्रांनो, कसं वाटलं हे आज आगळं वेगळं ओपनिंग. तर ओवीने तर तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही कुठे चाललोय. तर आज तिला मस्त अशी तिच्या आवडीची आम्ही सायकल घेणार आहे आणि थोडं फोटोशूट पण करणार आहे. हो की नाही? हो. चला जाऊया. ये. तर मित्रांनो, ओवी तयार झालेली आहे. आम्ही आता निघालोय ओवीची सायकल घ्यायला. तर चला जाऊया. आम्ही निघालोय गाडीतून रेवदंड्याला. तिकडे हे शॉप आहे, तिकडून आम्ही ओवीची सायकल घेणार आहे. आणि हे सांगू इच्छितो की ही जी सायकल आहे ही माझ्याकडून नाही, ऍक्च्युली ही तिच्या आजी आजोबांकडून आहे, जे आता तुम्ही बघताय हे माझे वडील आहेत आणि मागे माझी आई बसलेली आहे. तिच्याकडून ही सायकल आहे ओवीला. तो ओवी, तू आई बाबांना थँक्यू बोलणार ना? हा, कशी बोलणार? तर मित्रांनो, आम्ही आता येऊन पोहोचलोय सायकलच्या दुकानाकडे आणि हे आहे ते सायकलचं दुकान. तुम्ही समोर बघू शकता, नागवेकर सायकल मार्ट. आम्ही तिथे आलोय, तिथून आम्ही ओवीची सायकल घेणार आहे. ओवी आधीच दुकानात घुसलेली आहे, तर बघूया तिची चॉईस काय. मित्रांनो, ओवीने सायकल चूज केलेली आहे आणि ही आहे ओवीची सायकल. तर तिची आता फिटिंग चालू आहे आणि हे आहेत ओनर सौरभ नागवेकर, यांचं दुकान आहे. याची माहिती मी आता थोड्या वेळात देणार आहे. तर ते आता लावतात, त्याला काय म्हणतात लावतोयस ते? हा, साईड सपोर्टर. ओवी, मस्त आहे ना? आवडली तुला? आवडली. ही मोठी सायकल नाही घ्यायची नाही, का? मला मोठी सायकल आवडत नाही. अच्छा, मला ही आवडते. ओके. नागवेकर सायकल मार्ट. तर इथे अशा बऱ्याच सायकली मी बघतोय, भारी भारी सायकली पण ठेवलेल्या आहेत. तर आपण थोड्याच वेळात ती माहिती त्याच्याकडून घेऊया. त्याची कॉस्ट. ओवीची तर सायकल घेऊन झालेली आहे, पण मला स्वतःला पर्सनली ही सायकल खूप आवडली. या ज्या सायकलची टाईप आहे ह्याला म्हणतात फॅट बाईक. खूप महाग असतात या, पण मस्तच. तुम्ही जर रस्त्यावर अशी बाईक घेऊन म्हणजे अशी सायकल घेऊन चालाल तर नक्कीच तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घ्या. अशी ही सायकल आहे, मजा आहे. इच्छा आहे माझी लवकर घ्यायची, पण आता बघूया. सध्या ओवीचं चाललंय तर ओवीचंच कम्प्लीट करूया आणि जेव्हा वेळ येईल तर नक्कीच आपण अशी सायकल घेऊया. ओवीची सायकल फिटिंग करून रेडी आहे आणि ओवी आता त्या काकांना थँक्यू बोलणार. ओवी, थँक्यू बोल. तर आम्ही आता ओवीला घेऊन बीचवर जाणार आहे, पण त्याआधी आपण सौरभची थोडीशी मुलाखत घेऊया, त्याच्या दुकानाबद्दलची माहिती घेऊया आणि असंच त्याच्याकडे कुठल्या कुठल्या रेंजच्या सायकल्स आहे, कुठल्या ब्रँडच्या सायकल अवेलेबल आहेत ते आपण जाणून घ्या. तर सौरभ, तुझ्याबद्दलची माहिती सांग. तुझं नाव सांग. म्हणजे नाव तर मी सांगितलंच आहे, पण तुझं हे दुकान एक्झॅक्टली कुठे आहे आणि तुझ्याकडे कुठल्या ब्रँडच्या सायकल अवेलेबल असतात, कॉस्टिंग काय काय आहे, ॲव्हरेज, हे सगळं सांग. माझं नाव सौरभ जयवंत नागवेकर. माझं दुकान टाकून मला आता वर्ष झालं या महिन्यात. माझ्याकडे 5,000पासून ते एक्झिट 20,000पर्यंत आपल्याकडे आत्ता सायकली अवेलेबल आहेत. ओके. तुम्हाला कुठली आवडली सायकल ती पण आपण अवेलेबल करून देऊ शकतो. अरे वा. आपल्याकडे वेंटेज, ॲल्विन, हिरो, हर्कुलस, अजून अशा स्नेल, शियाबो, केस्टो, अशा बऱ्याच प्रकारच्या सायकली अवेलेबल आहेत. अच्छा. तसेच आता आपण अजून कुठली दुसरी सायकल तुम्हाला आवडली असेल ती पण आपण तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मागवून देऊ शकतो. क्या बात आहे. तर मित्रांनो, मी तेच सांगू इच्छितो की मला ऍक्च्युली मी जी बाईक म्हणजे ओवीसाठी जी सायकल घेतलेली आहे ती BSA ची सायकल आहे, बरोबर? हां, आणि ती मस्त अशी आणि मला खूपच डिस्काउंटेड प्राइसमध्ये मला ह्याच्याकडून मिळालेली आहे. तर तुम्हाला नक्कीच फ्रेंडली नेचर असा हा सौरभ तुम्हाला सजेस्ट करताना शक्यतो चांगली सायकल सजेस्ट करतो आपल्या माणसाला आणि दुसऱ्याही. अरे वा वा वा. पण शक्यतो चांगल्या कंपनीच्या सायकली आणतो. अरे वा. तर मित्रांनो, मग हेच सांगेन मी तुम्हाला की जर तुम्ही इकडे आजूबाजूला चौल, रेवदंडा किंवा आजूबाजूला कुठेही राहत असाल तर नक्की तुम्हाला चांगल्यातली आणि बेस्ट सायकल क्वालिटी पाहिजे असेल तर इकडे सौरभ नागवेकरला येऊन भेट द्या. आणि तिकडे तुम्हाला सर्व्हिसही आफ्टर सर्व्हिस पण मला वाटतं चांगलंच मिळते इकडे.
1 ते 2 महिन्याच्या तुम्हाला एकदा मी फ्री चेकअप देतो. त्यामध्ये तुमचं आधीमध्ये काही झालं तरी आपण ते फ्रीमध्ये करू शकतो. क्या बात आहे. अजून काय पाहिजे मित्रांनो. तर धन्यवाद सौरभ, खूप आभार तुझे. आणि मी तुम्हाला ह्याच्या दुकानाचे जे डिटेल्स आहे, कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. ते तुम्ही जाऊन नक्की, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल डायरेक्ट तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, चला आपण आता जाऊया बीचला. तर मित्रांनो आम्ही ऍक्च्युली चाललोय आता बीचला ओवीची सायकल घेऊन. तिला तिकडे ओवी खूपच खुश दिसते है ना. वाव. आता बीचला जाऊया आणि मग बीचला थोडी फोटोशूट विथ सायकल. तर मित्रांनो आमची सायकल चालून झालेली आहे. ओवी खूपच खुश दिसते आणि त्याहून खुश तिचे आजी आजोबा दिसतात आहे. कारण ओवीच्या चेहऱ्यावर जे हॅपीनेस आलंय ते बघून तेही खूप खुश आहेत. आणि त्यांचं हॅपीनेस म्हणजे माझं हॅपीनेस. माझी फॅमिली खुश असली की मीही खूप खुश असतो. तर मला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थांबा मित्रांनो, हा सनसेट व्ह्यू बघा. जर तुम्ही माझा रेवदंडाचा व्हिडिओ बघितला नसेल, हा जो रेवदंडा बीच आहे त्याचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन वर इकडे लिंक येईल, ती जाऊन चेक करा आणि मला सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.